उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराडजी, आपले उमेदवार महादेव जानकर, रामप्रसाद बोर्डीकर, आमदार आशिष देशमुख, सुरेश जाधव, माणिकराव आंबेगावकर, बाबासाहेब जामगे, मजुभैया पठाण, प्रवीण देशमुख, केदार खटीन आणि या सभेचा अगदी थोड्याच 2 दिवसामध्ये उत्तम आयोजन करणारे सईद खान आणि त्यांचे सर्व सहकारी, सुरेश भुमरे आणि चक्रधरराव उगले, बरेच लोक आहेत, दादासाहेब काय दादासाहेब आहेत, सर्व व्यासपीठावर मान्यवर आहेत. खरं म्हणजे परभणी संतांची भूमी आहे, साईबाबांचा जन्म पाथरीचा, आणि संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत भोजलिंग काका यांची पवित्र भूमी. या संतांच्या पवित्र भूमीला मी साष्टांग दंडवत घालतो आणि वंदन करतो. श्रद्धा सबुरी ठेवणाऱ्या परभणीकरांना देखील माझा हात जोडून नमस्कार, आपल्याला देखील मनापासून धन्यवाद. आज हनुमान जयंती आहे ना, आणि म्हणून रावणाच्या लंकेचं जसं दहन झालं तसंच विरोधकांच्या लंकेचं दहन आपण करणार आहे ना. आणि त्यासाठी जसं दिल्लीत आपण म्हणतो अब की बार मोदी सरकार, तसं परभणीतून महादेव जानकर ही खासदार. खरं म्हणजे लोक म्हणतात जगात जर्मनी आणि भारतात परभणी, पण एक दिवस जर्मनीतल्या लोकांनी म्हटलं पाहिजे भारतात तर परभणी आहेच, पण जगात 1 नंबरची परभणी झाली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला विकास करायचा आहे. हा देश पुढे चाललाय, हा देश विकासाकडे चाललाय, हा देश प्रगतीकडे चाललाय, आणि म्हणून या देशाचं नेतृत्व आपले प्रधानमंत्री सर्व या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये विकास करतात. मग शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, माता भगिनी आहेत, युवा आहेत, बुजुर्ग आहेत, सगळे आहेत. आज मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं चालली आहेत. आज आपल्या देशाचं नाव जगामध्ये पुढे चाललंय, आणि म्हणून महिलांसाठी योजना असतील, सर्वसामान्यांसाठी योजना असतील, या योजना राबवण्याचं काम देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार करतंय. मगाशी महादेव जानकर आणि आपल्या सईदबाईंनी सांगितलं की आपल्या सरकारने मौलाना आझाद मंडळाला 30 कोटी होते ते 500 कोटी रुपये केले आणि सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम केलं. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ते मुख्य प्रवाहात आले पाहिजे, त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे. आणि म्हणून केंद्रात मोदीजींनी देखील अनेक योजना मुस्लिम समाजासाठी केलेल्या आहेत. आणि म्हणून काँग्रेसने फक्त या मुस्लिम समाजाला वोट बँक म्हणून वापरलं, गरीब ठेवलं. बोले गरीबी हटाएगा, कांग्रेस बोल रही थी गरीब तो हटा, गरीबी हटी नहीं, गरीब हट गया. लेकिन मोदी जी ने 25 करोड़ गरीबों को ऊपर उठाया, 80 करोड़ 80 करोड़ लोकांना मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो, तसं राज्य सरकार सर्व समाजाला न्याय देते आहे, सर्व वर्गाला न्याय देत आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या सरकारमध्ये देखील बाळासाहेबांच्या वेळेस साबीर शेख होते मंत्री, आणि माझ्या सरकारमध्ये अब्दुल सत्तार मंत्री आहेत. आणि म्हणून हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे एकत्र येऊन
या ठिकाणी राज्याचा विकास आपण करतोय. आणि म्हणून फक्त तुम्हाला घाबरवतात, ये ऐसा होगा वैसा होगा, संविधान बदला जाएगा. ये सब झूठ है, चुनावी जुमले हैं. मैं आपको इतना ही बताऊंगा कि ये शहीद भाई मेरे साथ है. आज शहीद भाई के साथ 1000 नगर सेवक शिवसेना में आए हैं, उप महापौर आया है, सब आए हैं. तो किंवा ते अब जब जेव्हा सण उत्सव, गणपती, नवरात्री, रमजान, ईद सगळ्या उत्सवामध्ये आपण पूर्वी बंदी होती, आज आपल्या सरकारने ते बंदी काढून टाकली, लॉकडाऊन हटवून टाकला आणि सगळ्या लोकांना एक समान जगण्याची संधी दिली. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन की हे आपले महादेव जानकर, अबे आता लोक येतील आपल्याकडे, बोलतील ये सरकार इनके साथ है, इनके खिलाफ है, असं येऊन सांगतील. पण तुम्हाला मी सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाला, जाती धर्माला घेऊन पुढे जाणारा हे आपलं सरकार आहे. सर्वांना सोबत घेऊन विकास करणारं आपलं सरकार आहे. आणि म्हणून म्हणतो आपण सबका साथ सबका विकास. याच्यासाठीच आपण सांगतो की या ठिकाणी पूर्णपणे जे लोक तुम्हाला सांगायला येतील वोट द्या, त्यांना म्हणायचं हमारे लिए आपने क्या किया है. शिंदे साहब की सरकार ने तो ये कर दिया है, आपने क्या किया है ये बताओ. आणि म्हणून आपल्याला गरीब ठेवलं, गरिबी हटवली नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, गेले 50-60 वर्ष काँग्रेसने जे केलं नाही ते केंद्र सरकार, मोदी सरकारने केलं. या ठिकाणी पुढचे 100 वर्ष पण ते करू शकत नाही, एवढं काम केलं. आणि म्हणून आज आपल्या समोर एक महादेव जानकर, हे असा एक तगडा महायुतीचा उमेदवार आम्ही दिलाय की त्यांनी बारामतीला देखील आव्हान देताना मागे पुढे बघितलं नाही. खतरों से खेलने वाला खिलाड़ी कौन है, उसका नाम महादेव जानकर है. आणि मला वाटतं बारामतीचा लीड 3.5 लाखाहून कितीवर आणला. बारामतीचा 3.5 लाखाचा लीड खाली आणून 34,000वर आणणाऱ्या या पट्ट्या आपले महादेव जानकर. आणि आता इतिहास त्यांनी घडवणार आहेत, तेव्हाच घडवला असता पण थोडक्यामध्ये हुकले. पण आता परभणीमध्ये चमत्कार घडणार आणि महादेव जानकर दिल्लीत जाणार. जाणार ना, जाएंगे ना, आप वोट करेंगे ना. सब हाथ ऊपर करके बताओ, महादेव जानकर के पीछे आप है ना. आणि शिट्टी बजा, सब लोग शिट्टी. उधर धनुष्य बाण नहीं है, सिट्टी है, सिट्टी. महादेव जी के बोला इनके साथ सिट्टी बजाओ. जानकरांच्या मागे तुमचे तर आशीर्वाद आहेत, पण आता शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रासपा, मित्रपक्ष सगळी ताकद आता जानकरांच्या मागे आहे. खरं म्हणजे 35 वर्ष बाळासाहेबांचा आणि शिवसेनेचा प्रभाव या परभणीवर राहिलेला आहे. शिवसेना प्रमुखांचा प्रेम परभणीवर आणि परभणीकरांचं प्रेम
बाळासाहेबांवर होतं ना. आणि म्हणून आज आपली ताकद देखील शिवसेनेची महादेव जानकर यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभी करा. बाकी आपले सगळे मित्र पक्ष तर आहेतच. आणि म्हणून आज जानकर जी अभी निश्चिंत रहो, दिल्ली अब दूर नहीं, दिल्ली में सिटी बजेगी. आता मला वाटतं जानकर महादेवजी आता दिल्लीत पहिली सिटी वाजणार, दिल्ली में पहली बार सिटी बजेगी महादेव जानकर जी की. अरे उन्होंने तो सब जीवन समर्पित कर दिया, शादी में नहीं किया ना. 32 साल घर में नहीं गए और बोलते यही मेरा परिवार है, सब पूरा यही परिवार है. ऐसे बोलने वाले हमारे महादेव जानकर पूरा जीवन समाज सेवा के लिए दे दिया है, पूरा जीवन. एक गरीब घराण्यातला एक कार्यकर्ता वडिलांच्या पाठीमागं मेंढ्या राखण्याचं काम करायचे. आज त्यांचा जर प्रवास बघितला तर थक्क करणारा प्रवास आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम या महादेव जानकर यांनी केलेलं आहे. त्यामुळे परभणीच्या विकासासाठी ते पूर्ण आकाश पाताळ एक करतील आणि परभणीचा काया पलट केल्याशिवाय जानकर स्वस्त बसणार नाहीत. हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय. आणि मला माहिती मिळाली तुम्हाला काय 17 भाषा येतात, 17 भाषा, 17 भाषा यांना येतात. आता खासदार झाल्यावर 18वी भाषा येईल त्यांना. कसली? विकासाची आणि प्रगतीची भाषा 18वी जानकर या ठिकाणी सुरू करतील. आणि म्हणून मी जानकर यांना मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे मला पत्रकार विचारतात काय परिस्थिती आहे, मी त्यांना सांगतो आमची परिस्थिती चांगली आहे बाबा, आमची महायुती मजबूतीने उभी आहे. पण जे महाविकास आघाडी आहे त्यांचे एकमेकांवर लाथा झाडायचं काम सुरू आहे. गळ्यात गळे आणि पायात पाय घालून एकमेकाला पडायचं काम सुरू आहे. त्यामुळे आम्हाला जास्ती आणखी काही त्रास घ्यावा लागणार नाही. आणि म्हणून आज मी एकच सांगतो की मोदीजींच्या नखाची सर देखील समोरच्याकडे नाही. तुमच्याकडे नीती नाही, नियत नाही, निर्णय नाही. तुमच्याकडे काय कमिशन, करप्शन. आमच्याकडे तुमच्याकडे करप्शन फर्स्ट, आमच्याकडे नेशन फर्स्ट. राष्ट्र पहिलं, बाकी सब बाद में. आणि म्हणून 2014 पूर्वी घोटाळे, भ्रष्टाचार, बॉम्बस्फोट सगळं होत होतं. आणि म्हणून 2014 नंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला, एक तरी दंगा झाला, एक तरी घोटाळा भ्रष्टाचार झाला. क्या दंगल में तो दंगा जब बॉम्बस्फोट होते हैं तो सभी लोगों को तकलीफ होता है, उसमें हिंदू भी है, मुसलमान भी, सिख भी, ईसाई. परंतु एकही बॉम्बस्फोट या देशामध्ये झाला नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या देशाचा विकास आणि राज्याचा विकास करण्याचा आपण निर्धार केलेला आहे, आपण संकल्प केलेला आहे. आणि म्हणून म्हणतो आपण की ज्यांनी 2.5 वर्ष घरात बसून घरातून सरकार चालवता येतं का? फेसबुक लाईव्ह वर सरकार चालवता येतं का? उंटावरून शेळ्या हाकता येतात का? त्याला जमिनीवर उतरायला लागतं ना. मग जमिनीवरचे आम्ही लोक आहोत. आणि एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तेव्हापासून पोटदुखी सुरू झाली.
पोटदुखी सुरू झाली, पोटामध्ये मळमळ वाढली का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये? काल मला त्याने म्हटलं एकनाथ शिंदे नीच आहे, मला त्यांनी शिवा दिली उबाटाच्या चिरंजीवांनी. मी त्यांना काही बोलणार नाही. ही शिवी जी दिली ती मला नाही दिली, माझ्या बाळासाहेबांच्या विचारांच्या प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांना शिवी दिली. मी शेतकरी कुटुंबातून आलोय, शेतकऱ्याचा पोरगा, या शेतकऱ्यांना शिवी दिली, कष्टकरी आणि कामगारांना शिवी दिली. या सर्वसामान्य मी आपल्या समाजातून जे आलो, बहुजन समाज, मराठा समाज, याला शिवी दिली. आणि म्हणून मी त्याचं उत्तर काही देणार नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पण तुमच्यावर संस्कृती नाही घडली, संस्कार नाही घडले, तुमच्यावर संस्कार बाळासाहेबांचे नाही घडले, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून जेव्हापासून सरकार गेलं पार वेडे पिशे झाले, एकदम पागल झाले. काय बोलावं काय बोलू नये ह्याचा पण धरबंध राहिला नाही. परंतु हा एकनाथ शिंदे तुमच्या आरोपाला तुम्ही किती शिवाय, आणि मला आठवतंय मणिशंकर अय्यर आणि काँग्रेसची भाषा तुम्ही बोलू लागले, कारण त्यांच्या मांडीला मांडी तुम्ही बसून काम करायला लागलात. आणि म्हणून मी यावर काही बोलणार नाही. इथली जी जनता आलेली आहे ना, ही जनता तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतपेटीद्वारे उत्तर देईल. आणि म्हणून हा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे. उद्या तुमच्यातला एखादा कोणी माणूस आला इकडं आणि मुख्यमंत्री म्हणून भाषण करू लागला तर सगळ्यात जास्त आनंद एकनाथ शिंदेला होईल, हे मी सांगतो इथं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, परवा आता त्यांना मुख्यमंत्र्याचं स्वप्न आता गेलं, आता प्रधानमंत्री बनण्याचं स्वप्न पडलंय. प्रधानमंत्री बनायला किती मेहनत करायला लागते, दिवस रात्र मेहनत करायला लागते, रात्रीचा दिवस करायला लागतो, संपूर्ण जीवन वाहून घ्यायला लागतं. आणि म्हणून आता पंतप्रधान पदाची स्वप्न पाहू लागले. अरे बाबा, बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पडतंय, अशा प्रकारची अवस्था तुमची आहे. कशाला तुम्ही आपला दिखावा करताय? आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी एवढं सांगेन की आपल्या महादेवराव जानकर हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, सर्वसामान्याला न्याय देणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही महादेवराव जानकर यांना विजयी करण्यासाठी आपण एकत्र आलेला आहात. आणि म्हणूनच ही विकासाची गॅरंटी कोणी दिली? या देशातल्या प्रधानमंत्री महोदयांनी. तशीच गॅरंटी आज आपल्या राज्याने तुम्हाला दिलेली आहे. कारण या राज्यामध्ये आज जी काही कामं सुरू आहे, मगाशी सईदबाईंनी मला कामं दिली, किती कामं केली आपण? जवळपास 3000 कोटीची कामं आपण केली. आणि इथल्या खासदारांनी त्याला विरोध केला काही कामांना. विकास कामाला जे विरोध करतील अशा लोकांना तुम्ही मतदान करणार? विकास करणाऱ्यांना आपल्याला मतदान करायचं आहे. तुम्ही घरी बसणाऱ्यांना मदत करणार का रस्त्यावर उतरून आपली सेवा करणाऱ्यांना मदत करणार? हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की देश चंद्रावर चाललाय आणि काही लोक घरात बसून राज्याचा कारभार ऑनलाईन पद्धतीने करत होते. एकनाथ शिंदेने करंट लावला, झटका दिला आणि ऑनलाईन वरून डायरेक्ट लाईन वर आणलं, त्यांना रस्त्यावर उतरायला लावलं. गळ्यातले पट्टे निघाले, कमऱ्यातले पट्टे निघाले, सगळं निघालं. लगेच तुरु धावायला लागले. ऐका नाही जादूगार एकनाथ शिंदे. आणि म्हणून
अजून 1-2 पट्टे बाकी आहेत, मी काय बोलत नाही. परंतु एकच सांगतो, आपलं सरकार, मी आहे, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहे, मी आपल्याला माहित आहे की सकाळपासून रात्री 2, 3, 4, 5 कधी वाजतात मला माहित नाही. उशिरापर्यंत मी काम करतो. दिवसातले 18-20 तास काम करतो. आमचे अजितदादा सकाळी लवकर उठून काम सुरू करतात. देवेंद्रजी दिवसभर काम करतात. हे सरकार 24/7 या ठिकाणी काम करते. असं सरकार तुम्हाला पाहिजे की घरी बसणार पाहिजे, हे आपल्याला या निवडणुकीत ठरवायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज या ठिकाणी परभणीसाठी मोठा दिवस आहे. परभणी जिल्ह्यामध्ये देखील समृद्धी येते. जालना नांदेड एक्सप्रेसवे आपण करतोय, त्याचं भूसंपादनाचं काम सुरू आहे. त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाला आपण मंजुरी दिलेली आहे, त्यामुळे देखील आपल्याला फायदा होईल. मगाशी सईदबाईंनी सांगितलं, पाणी योजना आणि भूमिगत गटारांचा विषय जो आहे, त्याचबरोबर रस्ते, कॉन्क्रीटचे रस्ते आपल्याला पाहिजेत, हे देखील एकनाथ शिंदे आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द पाथरी साईबाबा इथं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी अनेक वर्ष मागणी होती, परंतु आपल्या महायुती सरकारने 92 कोटी मंजूर केले, त्यातले 50 कोटी देऊन पण टाकले. हे सरकारचं काम आहे, हे सरकारचं काम आहे. त्याचबरोबर समांतर पाणी पुरवठा योजना 157 कोटीची, ती देखील आपण या ठिकाणी मान्यता दिली आहे. त्याचबरोबर 408 कोटी किमतीचं मलनिस्सारण योजना, त्याला देखील सईदबाई आपण मान्यता देतोय. आचारसंहितेनंतर ती कामं सुरू होतील. त्याचबरोबर शेलू तालुक्यात हातगाव, रवळगाव, पिंपराळा येथे औद्योगिक वसाहतीसाठी MIDC बंद करतोय आपण. 245 हेक्टर जमीन त्यासाठी आपण उपलब्ध करून देतोय. आणि म्हणून प्रगतीची संधी, रोजगाराची संधी या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि म्हणूनच आपल्याला मी एवढंच सांगेन की डबल इंजिनचं सरकार, या डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी काम करतंय, म्हणून वेगात कामं होत आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करेन, येत्या 26 तारखेला आपल्याला जानकर यांच्या शिट्टी निशाणीचं बटन दाबायचं आहे. आतमध्ये घेऊन जाऊ नका शिट्ट्या, मतदान केंद्र तिकडे आजूबाजूला वाजवत राहा. आणि म्हणून मगाशी मला कोणीतरी सांगितलं, इथे मराठा समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा होता, याच एकनाथ शिंदेने भर सभेत, जाहीर सभेत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि 10% आरक्षण मराठा समाजाला आपण दिलं. कुणालाही धक्का न लावता, ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं. आता तुम्ही तर दिलं नाही. तुम्ही तर किती वर्ष फक्त मराठा समाजाला वापरून घेतलं राजकारणासाठी, आणि जेव्हा दिल्यानंतर म्हणतात हे टिकणार नाही. मी म्हणालो, का टिकणार नाही याचं उत्तर आम्हाला द्या, आणि आम्ही सांगतो का टिकणार याचं उत्तर आम्ही देतो. आणि म्हणून कोर्टामध्ये देखील मराठा समाजाचं आरक्षण टिकवण्याची जिम्मेदारी आमच्या सरकारची आहे. आणि म्हणून आपल्याला मी एकच विनंती करतो, कुणबी दाखले कधी मिळत होते, कुणबी दाखले कधी मिळत नव्हते, पण आपल्या सरकारने द्यायचं काम सुरू केलं. आणि म्हणून काही लोक समोरचे उमेदवार सांगतात की मराठा समाजाचा आम्हाला पाठिंबा, मनोज जरांगे यांचा आम्हाला पाठिंबा, झूट आहे, सगळं झूट आहे. मनोज जरांगे यांनी सामाजिक लढाई केलेली आहे, त्यांनी राजकीय लढाईमध्ये भाग घेतलेला नाही. ते राजकीय लढाईपासून बाजूला आहे. त्यांना मी धन्यवाद देतो की असे लोक जे आहेत तुमच्या नावाने इकडे गैरफायदा उचलतायत, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या 26 तारखेला. आणि महादेव पाऊस येतो वाटतं, पाऊस येतो काय? आणि म्हणून मी आपल्याला एवढी विनंती करायला आलोय की जो माणूस बघा
ज्याला काही प्रपंच नाही, कुटुंब नाही, परिवार नाही, ते म्हणते हेच माझं परिवार आहे. असं कोण खासदार भेटणार तुम्हाला? 24/7 पकडा, कुठेही भेटणार, रस्त्यावर भेटणार, घरात भेटणार, गल्लीत भेटणार, दिल्लीत भेटणार, सगळीकडे भेटणार ना, सगळीकडे भेटणार. अशा खासदाराला, अशा आपल्या महादेव जानकर यांना 26 तारखेला प्रचंड मताधिक्याने विजयी करा. त्यांची शिट्टी जोरात वाजवा.